क्रिमिनल अँगलचा तपास करून गुन्हा दाखल का करत नाहीत असा सवाल रोहित पवारांनी केलेला आहे। तर अजितदादांचा घातपात आहे का हा तपासाचा उद्देश आहे असं सीआयडी यांनी म्हटलंय। घातपात, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कृत्याच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं सीआयडीनं पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे। अजित पवारांचा घातपात झाला का हा तपासाचा उद्देश असल्याचं सीआयडीनं सांगितलंय। अजित पवारांच्या अपघाताचा तपास करणाऱ्या सीआयडीनं पुण्यात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे। अजितदादांचा घातपात आहे का, गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का, कोणते गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, हे तपासाचे उद्देश आहेत असं सीआयडीनं सांगितलंय। दादांचं आतापर्यंत काय झालंय तर फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट झाले 28 तारखेला, त्याच्यावर सीआयडी इन्व्हेस्टिगेट करते असं आम्हाला सांगितलं, असं तुम्हाला सांगितलं। अरे पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय, तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही एफआयआर घेतला जात नाही। आम्हाला आक्षेप कुठंच नाही। आमचं असं म्हणणं आहे की एफआयआर तुम्ही फाईल करा आणि तो तसाचा तसा हा सीआयडीला पाठवा, एफआयआर नाही तर सीबीआयला पाठवा। सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास पोलीस अधीक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे पथक हे करीत आहेत। या तपासात या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का हा त्या तपासाचा एक उद्देश आहे। त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश और निग्लिजंट ऍक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, आणि तिसरा आणि महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इल्लीगल ओमिशन म्हणतो, किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का। म्हणजे तीन गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश और निग्लिजंट ऍक्ट, आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लीगल ओमिशन सुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे। अजितदादांच्या अपघाताबद्दल सीआयडीनं आणखी काय म्हटलंय पाहूयात। अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे। अतिशय प्रोफेशनल पद्धतीनं सीआयडी तपास करतंय। केंद्रातल्या अनेक संस्था तपासामध्ये सहकार्य करतायत। एआयबीशी सीआयडीचा सातत्यानं समन्वय सुरू आहे। एआयबीचा तपास संपल्यानंतर त्यांच्या अहवालाचा निष्कर्ष सीआयडी तपासादरम्यान लक्षात घेतला जाणार आहे। महाराष्ट्र सरकारनं तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केलाय। घातपात, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कृत्य निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करेल असं सीआयडीनं म्हटलंय।